हॅलो एव्हरीवन, वेलकम टू डबल अकॅडमी। पहा, DMERची जी एक्झाम कंडक्ट झालेली होती त्याच्यामध्ये काही उर्वरित पद जे आहेत, जसं की प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहे, फार्मासिस्ट आहे, समाजसेवा अधीक्षक, यांच्यासाठी पण आता गुणांकन यादी जी आहे ती डिक्लेअर झालेली आहे। त्याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत आणि कंप्लीट इन्फॉर्मेशन बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ जो आहे पूर्ण पाहावा लागणार आहे। त्याआधी बघा, अकॅडमीमध्ये ANM, GNM, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट, फार्मासिस्ट या सर्वांसाठी नवीन बॅचेस ज्या आहेत त्या सुरू झालेल्या आहेत। त्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे डिटेल अनालिसिस तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं। तुमचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत। या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 801045। जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा नंबर आहे 8010457760। ठीक आहे, या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे। तर आता आपण जाणून घेऊया की DMER एक्झामचा जो काही रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे किंवा गुणवत्ता यादी ज्याला म्हणू शकतो, तुमची जी काही मेरिट लिस्ट आणखी फायनल मेरिट लिस्ट लागलेली नाही, फक्त मार्क्स जे आहेत ते डिक्लेअर झालेले आहेत, त्याबद्दलची इन्फॉर्मेशन पाहून घेऊया। तर बघा, DMER म्हणजे वैद्यकीय शिक्षण आणि आयुष यांच्या अंतर्गत सरळ सेवेने तांत्रिक आणि अतांत्रिक सहवर्गातील पदांसाठी स्पर्धा परीक्षा जी आहे त्याच्यासाठी गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। त्याबद्दलचं हे सूचनापत्र आहे। त्यामध्ये लक्षात घ्या, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या अधिपत्याखाली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संलग्नित रुग्णालयातील तांत्रिक आणि अतांत्रिक सहवर्गामधील सरळ सेवा कोट्यातून एकूण 1107 रिक्त पदांसाठी जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रांवरती TCS आणि TCS कंपनी मार्फत ऑनलाईन परीक्षा जी आहे ती घेण्यात आलेली होती। या स्पर्धा परीक्षा 2025 अन्वये एकूण 17 विविध सहवर्गामधील पदांसाठी ही परीक्षा जी आहे कंडक्ट करण्यात आलेली होती आणि त्यामधील त्या पदांची गुणांकन यादी जी आहे ती 5 डिसेंबर 2025 ला डिक्लेअर करण्यात आलेली। 14 सहवर्गातील पदांची ही गुणांकन यादी आधीच डिक्लेअर झालेली होती, पण काही पद जी आहेत ती उर्वरित होती। त्याच्यामध्ये लक्षात घ्या, समाजसेवा अधीक्षक आहे, औषध निर्माता म्हणजेच फार्मासिस्ट आहे आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ म्हणजे लॅब टेक्निशियन या पदांसाठी गुणवत्ता यादी जी आहे लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं होतं। ती काल डिक्लेअर झालेली आहे। ठीक आहे, अशी सूचना प्रसिद्ध करण्यात आलेली होती। त्यानुसार स्पर्धा परीक्षा 2025 मधील उर्वरित या 3 पदांची म्हणजे समाजसेवा अधीक्षक आहे, लॅब टेक्निशियन आहे आणि फार्मासिस्ट याची गुणांकन यादी जी आहे संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईट म्हणजेच वेबसाईट तुम्हाला इथं प्रोव्हाइड केलेली आहे www.med.edu.in यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याची परीक्षार्थींनी नोंद घ्यायची आहे। ज्यांनी एक्झाम दिलेली आहे त्यांनी या वेबसाईट वरती जाऊन तुमचे जे मार्कशीट आहे किंवा मार्क लिस्ट आहे ते चेक करून घ्या, तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहेत, नॉर्मलायझेशन झालंय की नाही झालंय हे तुमच्या लक्षात येईल। ठीक आहे, तर लक्षात घ्या, या समाजसेवा अधीक्षक असेल, फार्मासिस्ट आणि लॅब टेक्निशियन या पदांसाठी पण आता DMER ने रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे। याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे। आणि त्यानंतर लक्षात घ्या की अकॅडमीमध्ये ANM, GNM, लॅब टेक्निशियन, लॅब असिस्टंट आणि फार्मासिस्ट या पदांसाठी नवीन बॅचेस जे आहेत ते सुरू झालेले आहेत। त्यामध्ये जे पण तुमचे प्रीवियस या क्वेश्चन पेपर आहेत त्याचे अनालिसिस प्रोव्हाइड केलं जातं। तुमचा जो सिलेबस आहे तो कंप्लीट कव्हर केला जातो आणि ई बुक टेस्ट सिरीज आणि नोट्स जे आहेत तुमच्या सिलेबसच्या अकॉर्डिंगली तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जात आहेत। या रिगार्डिंग तुमचे काही डाऊट्स आहेत किंवा तुम्हाला बॅच जॉईन करायचे आहे तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता 8010457760 हा नंबर आहे। पहा, या चॅनल मार्फत अशाच पद्धतीचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज जे आहेत तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात। त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। थँक्यू।